शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र मंडई. तुमच्या चॅनलमध्ये स्वागत. आता मी पिंगे डेअरी फार्मवर आहे. आम्ही नेहमी व्हिडिओ बनवतो. या म्हशीविषयी जरा माहिती सांगा. 10 म्हशी आले. नमस्कार. ही दुसऱ्या ती पारडी आहे. ताजी वेलेली गाडीत वेलेली म्हैस आहे. हिला आता 13-14 लिटर दूध आहे आणि 16 लिटरची कॅपॅसिटी हिची. बरं, 16 ते 17 लिटर दूध दिली लागते. आता ही पाठीमाग गाडी आलेली. आता किती काय आलेत म्हशी? आता 10 म्हशी आल्यात. आजच आले का? हो, आज सकाळी आल्यात. बरं, आता किती विकल्या त्यातल्या मग? 4-5 म्हशींचे सौदे झालेत आणि चालू आहेत सौदे. लोक आहेत इथं आता गिरायका. बरं, आता ज्या म्हशी आहेत सगळ्या टोटल आपण कुठनं येते गाडी? ही कुठनं? आपल्या हरियाणा जींद वरून म्हशी येतात. प्रॉपर प्रॉपर जींद वरून म्हशी येतात आपल्या. बरं, आपला जो फार्म आहे त्यांना कोणाला तेज असेल तर कसं यावं लागेल? आपला वडगाव मावळला फार्म आहे. पुण्यापासून 40 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न पहिलाच आहे की तुमच्याकडूनच का म्हशी घ्यावं? कारण आम्ही काय एकट्यांचाच व्हिडिओ बनवत नाही. आमच्याकडनं म्हशी का घ्याव्यात म्हणजे आम्ही म्हशीची जबाबदारी घेतो. कस्टमरकडे आपण म्हैस दिल्यानंतर जे सांगाल ते दूध काढून देतो. तेवढं दूध जर म्हशीने नाही दिलं तर अगदी आम्ही म्हैस परत देखील आणतो. तसं होत नाही सहसा की म्हैस आम्ही सांगितलं तेवढं दूध दिलं नाही असं होत नाही. परंतु चुकून एखाद्या म्हशीला जर एखादं वातावरण सूट नाही झालं किंवा आजारी झाली काय झाली तरी सगळी जबाबदारी आम्ही घेतो. शेतकऱ्याचं आम्ही नुकसान होऊन देत नाही. आम्ही ती म्हैस परत आणतो. त्याच्याऐवजी त्याला दुसरी म्हैस देतो. महिन्यातून किती गाड्या विकल्या जातात आपल्या? महिन्याला कमीत कमी 4 गाड्या तरी येतात. बरं, हा, आता एक मला मोठी ऑर्डर आहे. आता एका ठिकाणी मला 90 ते 100 म्हशी द्यायच्यात. बरं, एक 8 दिवसापासून ती ऑर्डर चालू होईल. आता बरं. महाराष्ट्रात टोटल किती भागामध्ये तुमच्या म्हशी गेल्या असतील? महाराष्ट्रात म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपल्या म्हशी जातात. बरं, तर ही जी म्हैस आहे तिच्याविषयी थोडी माहिती सांगा. ही पण दुसऱ्या व्यक्ती म्हैस आहे. अतिशय मोठ्या क्वालिटीची आणि ब्रीडिंग क्वालिटीची म्हैस आहे. म्हशीला खाली पारडी झालेली आहे. गाडीत वेलेली म्हैस आहे. ही चांगलं खायला प्यायला मिळालं जर व्यवस्थित सेट झाली तर 20 लिटर दूध दिला अशा क्वालिटीची म्हैस आहे. 20 लिटर दूध देईल. 20 लिटर दूध द्यायची कॅपॅसिटी असलेली म्हैस आहे. मग तुम्ही ते पारकून तिथून घेऊन येता? हो हो, पारखून बरं, आता खाली वेल आहे का वेच आहे? वेलेली आहे, पारडी झाली तिला. पार्टी. बरं, हा. आता ही जी म्हैस आता अशा प्रकारच्या सगळ्या म्हशी आहेत त्याची किमती काय असतात म्हणजे साधारणपणे? साधारण 1.5 लाखापासून पुढे अगदी म्हणजे 2 लाख 2.25 लाख रुपये सुद्धा म्हशीची किंमत आहे. आता व्हिडिओ मध्ये काय काय कमेंट येतात की किमती इतक्या. आता ज्यांनी कधी म्हशी घेतल्याच नसतात त्यांना त्या किमती जास्त वाटतात. परंतु ज्यांनी म्हशी घेतल्या, ज्या नेहमी म्हशी वापरतात त्यांना किमती माहिती आहेत म्हशींच्या. बरोबर. कमेंट करणारे ज्यांना काही घ्यायचं नसतं द्यायचं नसतं ते कमेंट करतात. बरं बरं. आता काय काय लोक बरोबर बोलतात ना की एवढ्यालाच पाहिजे तेवढ्याला पाहिजे. त्यांचं काय मत? त्यांच्यासाठी काय बोलाल? की काय काय बोलतात की इथं 1 लाखाला म्हैस भेटते, तर तुमचं काय मत आहे? नाही, आम्ही म्हणतो 1 लाखाला 90,000ला पण म्हैस मिळते. पण शेवटी ती क्वालिटी आणि ती किंमत असते ना. बरोबर. सोन्याला सोन्याचाच भाव द्यावा लागतो. ते चांदीच्या भावात मिळत नाही. बरोबर. आता ही जी म्हैस आहे तिच्याविषयी माहिती सांगा. ही पण दुसऱ्या व्यक्ती पारडी आहे. हिला खाली पारडीच आहे. आता 13-14 लिटर दूध तयार आहे. बरं, एकदम ताजी वेलेली आहे. आता सगळ्या म्हशी वेलेल्याच काय? सगळ्या वेलेल्या आहेत. मग बच्चे त्याचे किती आले? सगळ्या म्हशींचे बच्चे आहेत. एकच म्हशीचा बच्चा गाडीमध्ये जगावला आहे. पण ती पण ते भोत काढलाय. एकदम शांत लागते भोतावरती. बरं, म्हशी एकदम सुखरूप आलेत म्हणायचं? सुखरूप येतात म्हशी, काय प्रॉब्लेम नाही. बरं, आता काय काय कमेंट करतात त्यांना तुम्ही काय उत्तर द्याल? कारण बरेच लोक व्हिडिओ मध्ये बोलतात म्हणजे त्यांना कसं असतं की इथलं माहित नसतं. नाही काय होतं, असं वैयक्तिक कमेंट करणारे कोण नसतं. ते कॉमन कमेंट असतात. बरं, की अरे एवढ्या किमती कुठं असतात का किंवा असं का. हा, वैयक्तिक कोणी आम्हाला कमेंट करू शकत नाही की बाबा आम्ही यांच्याकडनं म्हशी घेतल्या आणि आम्हाला यांनी फसवलंय. अशी वैयक्तिक कमेंट कुणाची नसणार आहे. आणि कुणाचे असले तर त्यांनी समोर यावं. बरं बरं. असं काय, हे कॉमन कमेंट असतात कोणाचे. आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही की एवढ्याला मिळतात तेवढ्याला मिळतात. ते कुणाला केवढ्याला मिळत असेल तर चांगल्या म्हशीला चांगले पैसे द्यावे लागतात. बरोबर. हे आमचं पहिल्यापासून आहे. आणि तुमचं खासियत ते आहे त्यामुळे पण तुम्ही व्यवस्थित जबाबदारी शेतकऱ्याचं नुकसान होऊन देत नाही ना. आम्ही आमच्याकडनं म्हैस नेल्यानंतर आम्ही त्याच्याकडे पूर्ण त्याच्या गोठ्यातली जबाबदारी देतो. जे कुणाला सुद्धा म्हैस आमच्याकडनं नेली त्याला काही प्रॉब्लेम आला तर आम्ही आमची म्हैस परत आणतो. बरोबर. त्याला दुसरी म्हैस देतो. आम्ही ते सगळी जबाबदारी घेतो. म्हणजे तुम्ही ती जबाबदारी घेणारा म्हणजे सगळ्यात महत्वाचं तीच आहे. कारण अनेक जणांचे व्यवसाय आहेत की ते काय म्हणतात, आमच्या इथून म्हैस सुटली की आमची जबाबदारी काही नाही. पण आम्ही तसं होऊन देत नाही अजिबात. आम्ही शेतकऱ्याचं नुकसान होऊन देत नाही. काय म्हशीला कमी जास्त झालं ते आम्ही आमची घेऊन येतो. शेतकऱ्याला चांगलीच म्हैस देतो. बरोबर. कारण तुमच्या स्वतःचा पण गोठा आहे त्यामुळे तुम्ही. आमचा स्वतःचा पण गोठा आहे आणि आम्ही आमच्या सगळ्यात म्हणजे व्यवसाय करण्याबरोबर आम्ही आमचं नाव पण जपायचं प्रयत्न करतोच ना. सगळ्यात महत्वाचं तेच आहे. आणि काय होतं की पैसे कमवणे ह्या नादात बरेच फसवणूक पण. म्हणून म्हणलं तुम्ही आता कमेंटचं म्हणले ना, वैयक्तिक कोणी कमेंट करू शकत नाही की यांनी आम्हाला फसवलं. ते कॉमन कमेंट ते आम्ही त्याच्याकडे लक्ष नाही देत. ते आम्ही म्हणतो किंवा निंदकाचे घर असावे शेजारी. आता ही म्हैस आहे तिच्याविषयी सांगा माहिती.
ही पण दुसऱ्या वेताची म्हैस आहे. हम्म. हिला 13-14 लिटर दूध आहे आणि 16 लिटरची कॅपॅसिटी ह्या पण म्हशीची. 16 लिटर. 16 लिटरची कॅपॅसिटी. बर. म्हणजे या गाडीत आहे ना, ह्या ज्या 10 म्हशी आहेत ना, ह्या 10 म्हशी कुठल्याही शेतकऱ्यांनी आपण आता म्हशी विकल्या गेल्यात, परंतु 10 म्हशी एका शेतकऱ्याकडे गेल्या असताना तर आम्ही 140 लिटर दूध काढून दिलं असतं. म्हणजे 140 लिटरची बोली केली असती, पण दूध तर 150 लिटर निघालं असतं. बरं बरं. हा, तुम्ही अशा म्हशी तसं पण सगळ्या. देता का एकदम 10 कुणाला? हा 10 माझ्याकडे 10, 20, 50, 60 असे म्हशी घेणारेच गोठे माझ्याकडे जास्त आहेत. बरं बरं. म्हणजे ज्या गोठ्यावरती 400, 300 म्हशी आहेत, अशा गोठ्यावरती माझ्या म्हशी जातात. बरं. आता ही म्हैस आहे तिच्याविषयी थोडी माहिती सांगा. ही पण दुसऱ्या वेळी पारडी आहे, हम्म. एकदम ताजी वेलेली आहे. 5-6 दिवसाचाच बच्चा आहे, 12-13 लिटर दूध आता तयार आहे. ही पण 15-16 लिटर कॅपॅसिटी असलेली म्हैस. बर. आता ही जी म्हैस आहे ती खाली वेलेली आहे ना? सगळ्या वेलेल्या म्हशी आहेत. येतो आता त्याला खाली पारडी आहे. हा पारडी आहे. सगळ्या शक्यतो पारड्या झाल्यात का? हा झाल्यात शक्यतो. काही वेळेस टोणगे पण असतात, 1-2 म्हशींना टोणगे आहेत, बाकीच्यांना पारड्याच आहेत. बर. ते आम्ही पारडी टोणगे शक्यतो बघून नाही घेत. आता ते नशिबाने यावेळेस जास्त पारडे आलेले आहेत. हा आता ते म्हशी गाडीतच वेलेत का येताना? हा 2-3 म्हशी गाडीत वेलेल्या आहेत. बाकी आता सगळं शक्यतो या दिवसात काय होतं, तिकडं म्हशींचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे गाभणच म्हशी घ्याव्या लागतात. मग गाभण घेतल्यानंतर तिथं काही म्हशी येतात, काही गाडी भरताना येतात, काही गाडीत येतात, काही एखाद दुसरी म्हशी इथं आल्यानंतर सुद्धा येते. असं बरं. आता काय वेळेस काय शेतकऱ्यांचं असं मत असतं की गाभण म्हशी पण त्यांना पाहिजे असतात 3-4 महिन्याच्या, तर तुम्ही ते प्रोव्हाइड करता का? नाही, गाभण म्हशी शक्यतो आपल्याकडे नाहीत आणि गाभण म्हशी करता आपल्याला फोन पण कोणी करू नये. म्हणजे गाभण म्हशी आपल्याकडे नसतात, कारण की आमच्याकडे काय होतं, अगदी प्रमाण सांगतो, आमच्या ज्या म्हशी आहेत ना, चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आम्ही विकतो. ह्या ताज्या म्हशी आमच्याकडनं गेलेल्या म्हशी शेतकरीच विकत नाहीत. त्या 2-2, 3-3, 4-4 वेळ ठेवतात. बरोबर. मग त्यामुळे आमच्याकडे रिसेलची गाभण म्हैस नसती. आमच्या म्हशीच्या आता ही बघा म्हैस एकदम कवळी दुसऱ्या ती पारडी आहे. अशा म्हशी शेतकऱ्याकडे दिल्यानंतर ना, तो 2-3 वेळ विकतच नाही म्हशी. बरोबर. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करताना इन्व्हेस्टमेंट करता ही लॉंग टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. बरोबर. हिच्या ही 3-3, 4-4 वेळ ही म्हैस एकसारखं दूध देते, एकसारखी राहते गोठ्यात, त्यामुळे विकत पण नाही कोणी आमच्या म्हशी. म्हणजे घ्यायचं तरी एकदम टॉप हा, क्वालिटी. आमच्याकडे टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत ना. म्हणजे काही तर धंद्यांचं पण ठीक हे असतं. काही लोक यूज अँड थ्रोचा धंदा करतात, की एकदा म्हैस घ्यायची, 5-6 महिने दूध काढायचं, 6 महिन्यानंतर विकून टाकायची. तसले गिऱ्हाईक आमच्याकडे नाहीत. आमच्याकडे जे कस्टमर आहेत सगळे स्टँडर्ड आहेत. बरोबर. ते म्हशी घेतात. 4-4 वेळ आमच्या म्हशी लोकांच्या गोठ्यामध्ये आहेत. बरोबर. म्हणजे 10-10 वर्ष माझ्या म्हशी लोकांच्या गोठ्यात असलेले गोठे आहेत आणि अशा म्हशी माझ्याकडे असतात. आणि हा व्यवसाय पण असा आहे की एकदम 3 वर्ष जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्याला समजत नाही ह्यात किती राहता येते. सायकल जोपर्यंत चालत नाही ना, तुमच्याकडे घेतलेली म्हैस तुमच्याकडे पुन्हा दुसऱ्या हाताला वेळली ना, त्यावेळेस तुमचा धंदा सक्सेस आहे. बरोबर. सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तुमच्याकडे एकदा आणि आमच्याकडे त्यामुळे आम्ही पाहिलं, आता ही पहिल्या त्याची पार्टी आहे, एक खोलो इसको 2च दात पारडी आहे बघा ही. आता तिला 12 लिटर दूध आहे आणि पहिल्या त्याची म्हैस थोडीशी वाढायला लेट वाढते. म्हणजे 40 दिवसापर्यंत, जशी आपण म्हणतो म्हैस वेल्यानंतर 21 दिवसांनी वाढते, परंतु पहिल्या पारडी ही वाढायचा कालावधी 40 दिवसापर्यंत असतो. हिला आता 12-13 लिटर दूध आहे आणि ही 2च दात आहे. पहिला रो आहे ना, पहिला रू आहे, 2च दात आहे. आणि ही सुद्धा म्हैस वेळ पडली तर ही सुद्धा 16 लिटर दूध दिला अशी म्हैस. बरोबर. आणि आता ही पहिला रो तुम्हाला कसं काय कळतं हिचं दूध एवढं? आता ते आमच्या आता अनुभव आहे, म्हैस बघूनच आम्हाला कळतं की हे किती दूध देईल. म्हणजे आता बरेच लोकांचा हे प्रश्न आहे की तुम्ही किमती सांगत नाही, तर काय त्याचं काय रिझन? काय किमती, ज्याला घ्यायची तो समोर येतो. समोर आल्यानंतर त्याला म्हैस कळते. समोर व्हिडिओ मध्ये म्हैस बघणं आणि समोर म्हैस बघणं याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे आम्ही कस्टमरला कायम सांगतो की समोर या. समोर आल्यानंतर तुम्हाला म्हैस कळेल. आम्ही जी किंमत सांगतोय त्या क्वालिटीची म्हैस आहे का ना हे तुमच्या लक्षात येईल. आता ही बघा पारडी, दुसऱ्या वेळी पारडी आहे. आता ही पारडी 4 वेत 6 वेत एकसारखी अशीच राहणार. बरोबर. ह्या पारडीची किंमत आहे ना, तुम्ही 4 वेतानंतर प्रत्येक वर्षाला 10,000 20,000 किंमत वाढणार अशी पारडी. म्हणजे तुमच्याकडे ज्या म्हशी आहेत त्याच्या रिसेल मध्ये सुद्धा त्याची व्हॅल्यू तशीच राहते पूर्ण. आमची म्हैस विकायला गेलं तरी शेतकऱ्याचं नुकसान होत नाहीये. बरं. आणि आता तुमच्याकडे काय कस्टमर असे पण असतील की ते इथून घेऊन तिकडे विकतात, असे पण आहेत का? हा, असतात ना. त्यामुळे आम्ही किमती न सांगण्याचं हे असतं की आमच्याकडनं घेऊन सुद्धा विकणारे लोक आहेत. बरं. की त्यांना सुद्धा त्यांची रोजी चालते त्याच्यावरती. 2-5 हजार रुपये मिळतात, विकतात लोक. असे पण असतात. त्यामुळे आम्हाला किंमत सांगता येत नाही. बरं. आता हिथं आल्यानंतर दूध वगैरे किती टाइम काढून दाखवता, कसं काय? आम्ही शेतकऱ्याच्या इच्छेवरती, त्याचं ज्यावेळेस समाधान होईल ना तोपर्यंत तू इथं दूध काढ आमच्याकडे, आणि आम्ही जे सांगतोय ते दूध तुझ्याकडे निघणार. कदाचित जास्तच निघतं. आणि इथून ट्रान्सपोर्टची काय सोय असते? ट्रान्सपोर्ट आमच्याकडे आम्ही सुविधा करून देतो. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र आमच्याकडे ट्रान्सपोर्टची सुविधा आहे. महाराष्ट्राच्या बाहेर म्हशी गेल्या तिथं सुद्धा आम्ही पाठवलेले आहेत. बरं. आता महाराष्ट्रातनं कानाकोपऱ्यातनं लोक येणारे असतील तर त्यांना तुम्ही इथं राहायची वगैरे सोय करता का? इतक्या लांब तुमच्या इथं येणं आणि त्यांना परवडेल का, कसं तुम्ही सांगा? हा, लोक जर आमच्या इथं आली ना तर आम्ही त्यांची सोय करतो ना. त्यांची राहायची जेवायची सोय आम्ही करतो. त्यांनी 2 वेळेस 4 वेळेस दूध बघावं आणि
जे दूध बघा आम्ही समजा एखादा लॉट मध्ये ज्यावेळेस आमच्याकडे मशीन येतो ना त्यावेळेस आम्ही माणसं पाठवतो, त्यांच्याकडे माणसं पाठवून म्हशी व्यवस्थित त्यांच्याकडे सेट करून देतो. आता ही पण बघा दुसऱ्या ती पारडी आहे. हिच्याविषयी थोडी माहिती सांगा म्हणजे. दुसऱ्या ती पारडी ताजी वेलेली 13-14 लिटर दूध आहे. बरं. आणि खाली काय आहे? पारडी आहे, खाली पार्टीच आहे. पारडीच आहे. ओके. आता म्हणजे ही 10वी म्हैस आहे आता. ही 10 नंबरची म्हैस आहे. ही पण ही गाडीत वेलेली म्हैस आहे. थोडीशी हाईटला कमी आहे, थोडीशी म्हणजे, पण रुंद म्हैस आहे. लांबी जास्त आहे. आणि 14-15 लिटर कॅपॅसिटी असलेली म्हैस आहे. 14-15 लिटर 2 वेळेस. 2 वेळेस. बरं. 14-15 लिटर दूध कमी नाही, 12 लिटर दूध दिलं मशीन तरी कमी नाही, पण आमच्या म्हशी सगळ्यात 14-15-16 लिटर दुधाच्या म्हशी आहेत. बरं. टोटल आता आपल्या गोठ्यामध्ये किती म्हशी आहेत मग? तसं आपल्या गोठ्यामध्ये 70 म्हशी आहेत सगळ्या मिळून. बरं. आता आपण जाऊन बघूया. तर शेतकरी मित्रांनो, आता यांच्याकडे 10 म्हशी झाल्या. आता ही ह्यातल्या किती म्हशी गेलेत मला सगळ्या? आता 4 मशीन सौदे झालेत आणि 4 मशीन सौदे चालू आहेत. बरं. आता हे पाठीमागा हा तुमचा गोठा आहे पूर्णपणे. तर कोण नवीन येणार असेल तर त्यांना इथं तुम्ही वडगावला जर आला आता रेल्वे पण येते ना इथं? हा, रेल्वे आहे, बाय रोड आहे. आमचं हायवे रोड वरतीच गाव आहे, मुंबई पुणे हायवेवरती वडगाव गाव नावाचं गाव आहे. त्यामुळे मोठं आहे, त्यामुळे ट्रान्सपोर्ट सुविधा आमच्याकडे चांगली आहे. बरं. शेवटचा काय सल्ला असेल मग तुमचा? शेतकऱ्यांना माझा हाच सल्ला आहे की घेताना तुम्ही चांगली जनावरं घ्या. तुम्ही एकदा घ्यायची आणि परत 6 महिन्यांनी विकायची अशा पद्धतीची म्हैस घेऊ नका. 2 रुपये जास्त जाऊ द्या. चांगल्या क्वालिटीच्या म्हशीचे चांगल्या मालाला चांगलेच पैसे होतात कधी पण. रिसेलची व्हॅल्यू तुम्ही आज विका, वर्षभराने विका, 2 वर्षाने विका, चांगली म्हैस तुमची असेल तर तिचे पैसे कधी पण चांगलेच होतात. बरोबर. तुम्ही घेतानाच म्हैस घेऊन, म्हणजे आपण बाजारात सोनं घ्यायला जातो आणि ते मोडीचा विचार करतो की मोडल्यानंतर पैसे व्हायला, असला नाही विषय. चांगली म्हैस घेतली तिचे कधी पण पैसे आहेत. बरोबर. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा. जर आता काय म्हशी संपलेल्या असतात तर त्यांना कसं सांगाल, कसं परत गाडी? फोनवरती नंबर आहेत, कॉन्टॅक्ट करत जा. म्हशी शक्यतो आमच्याकडे असतातच उपलब्ध, परंतु कधी आता वाटेत गाडी आहे. आता रविवारी 2 गाड्या म्हशी येणार आहेत आपल्या. बरं. त्यामुळे म्हशी ह्या चालू असतात. आणि आमच्याकडं सीझनला म्हशी जास्त असतात, म्हणजे लोकांचे व्यापार उन्हाळ्यामध्ये कमी होतात. एप्रिल मे महिना किंवा फेब्रुवारी महिन्यापासून लोकांचे व्यापार तिकडे म्हशी मिळत नाहीत किंवा काय करत नाही म्हणून लोकांचे व्यापार बंद होतात आणि आमचा त्याच वेळेस व्यापार तेजीत असतो. अरे बापरे. म्हणजे ज्या वेळेस लोकांना म्हशीची गरज असते, लोक व्यापारी म्हशी पुरू शकत नाहीत. म्हणजे बाहेरच्या राज्यात आपल्या इथे येऊन व्यापार करणारे लोक तर गावाला जातात निघून, पण आमचा त्या वेळेसच व्यापार जास्त जोरात असतो. सर, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही म्हशी खरंच बदलून देता का? कारण जर आपली म्हैस गेल्यानंतर जर त्यांच्याकडे काही म्हशीला प्रॉब्लेम आला जेन्युअन, तर आम्ही 100% दुसरी म्हैस त्यांना देतो. ओके. आता ह्यांना तुम्ही बदलून दिली ना? हो. हे काय, हे समोर आहेत, यांच्याकडे यांना आपण एक म्हैस दिली होती. ती म्हैस त्यांच्याकडे काही सेट झाली नाही, आजारी झाली, मग आपण ती म्हैस घेऊन आलो आणि त्यांना दुसरी म्हैस दिली. ओके. नमस्कार सर. नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा. बाळासाहेब माळेकर, वडगाव मावळ. बरं. आता ही जी म्हैस त्यांनी सांगितलं, नेमका काय प्रॉब्लेम आला तुम्हाला? ती काय व्यवस्थित खात नव्हती. 4 दिवस वाट पाहिली, 4 दिवसानंतर खायला नाही तर ते म्हणजे आम्ही रिटर्न नेतो, तुम्हाला दुसरी परत रिपीट म्हैस देतो. बरं. आम्हाला म्हैस बदलून दिली त्यांनी. बरं. मग तुम्ही आता कसं काय इथं आलता? मग बदललेले म्हैस न्यायला आलात का? बदलून दिलेली नवीन म्हैस आलेली, ते आज गाडी आल्यामुळे ते म्हणजे आज घेऊन जातो. बरं. मग तुम्हाला आता पसंत पडली का? पसंत पडली म्हैस. आता ह्यांच्याकडून तुम्ही जी म्हशी घेतल्यात आतापर्यंत किंवा घेता, किंवा यांचा रिव्ह्यू कसा वाटतो तुम्हाला? चांगलं वाटतं एकदम. शेतकऱ्यांना काय सांगाल? शेतकऱ्यांना पण माझं सांगणं आहे की चांगल्या म्हशी भेटतात तिथं. ठीक आहे. धन्यवाद.